सलीम आता मात्र स्ट्राईकला लावतो साईराज. सामना करेल सुमित याचा.
तालमीच्याकडून, परंतु तेवढ्याच ताकदीचा एक अनुभवी गोलंदाज या ठिकाणी मनीष. उलटा चेंडू होता, परंतु काही फायदा घेताना आला तो सालिमवाला पुन्हा, परंतु लेगच्या कुबेवर पंचांचा वाईटचा इशारा होतो. स्वर मारा या ठिकाणी मनीष याच्याकडून. ओव्हर द विकेट, पंचांच्या उजवीकडून मारा करतो तो सालिमवाला. पाहूया सालिम कशा प्रकारची फटकेबाजी करतोय. हा देखील एक नावाजलेला फलंदाज आहे, त्याचप्रमाणे मनीष हा देखील एक नावाजलेला गोलंदाज आहे. पुन्हा एकदा वारकर पद्धतीचा चेंडू पाहूया किती धावा गोळा गेला, तर एक धाव तर निश्चितच पूर्ण दिवसा धाव देखील प्रयत्न झाला आणि या ठिकाणी धावबाद येतो 21. कैसाच्या स्वरूपात दुसरा धक्का बसतो तो LP स्पोर्ट्स संघाला. तंबूत परतताना पाहायला मिळते आपल्याला काहीसा निराशाजनक स्थितीत पाहायला मिळतोय. तुतुमय करता करता या ठिकाणी धावबाद झालाय तो कैस. आता मात्र आघाडीने चालतो नवीन फलंदाज बंटी. प्रतीक कांबळे उर्फ बंटी फलंदाजीसाठी येतो. हा देखील एक अनुभवी खेळाडू आहे. व्यावसायिक फ्रेंच संघाकडून खेळाडू खेळताना दिसतात सालीम कोतवडेकर आणि बंटी कांबळे. सुंदर गोलंदाजी या ठिकाणी मनीषाची जखडून ठेवलं या ठिकाणी सालीम याला. पुन्हा एकदा खेळाडू सज्ज असणार आहे तो सालीम. स्ट्राईकला तो सालीम आणि नॉन स्ट्राईकला तो बंटी. या दोन्ही खेळाडूंकडून मोठी अपेक्षा असणार आहे या ठिकाणी LP स्पोर्ट्स संघाला. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्ग या ठिकाणी मनीष. पाहूया हा देखील बॉलर मारण्याचा प्रयत्न होता, परंतु बॅटची खेळाडू घेऊन चेंडू जातोय एसटी लक्षणामध्ये डिक्लेरेशन मध्ये. एका धावेने पुन्हा एकदा संघाच्या धावसंख्येत भर पडतो. जोरदार फटके मारण्याचा प्रयत्न करतो सालीम, परंतु आपल्या फिरकीच्या जादूगारावर या ठिकाणी मनीष जखडून ठेवतो या ठिकाणी सालीम याला.
लंकेश स्पोर्ट्स दरम्यान फलंदाजी करतो या ठिकाणी एलपी स्पोर्ट्स संघ पुन्हा एकदा सालीम खेळण्यामध्ये सज्ज आहे. पाहूया किती धावा या ठिकाणी अंतिम षटकामध्ये जमा करतात. मला टॉप सुद्धा खूप पंचांचा वाईट सर्व एक स्वर मारा या ठिकाणी अतिरिक्त वेळाने पुन्हा एकदा संघाच्या धाव संख्येत भर पडते. पुन्हा एकदा खेळण्यासाठी सज्ज असतो या ठिकाणी सालीम. पाहूया 3 षटकारांशी खेळतो या ठिकाणी सालीम. पाहूया पुढील चेंडूवर कशा प्रकारची कामगिरी करतो. हा देखील जोरदार फटका. पाहूया चेंडू जातो मला वाटतं सीमा रेषेच्या पार 6 धावांसाठी. सुंदर फटकेबाजी पाहायला मिळते ती सालीम याच्याकडून. ओरपेच चेंडू होता आणि त्याला टोलवलाय सीमा रेषेच्या पार 6 धावांसाठी. अंतिम चेंडूचा खेळ बाकी आहे. पाहूया अंतिम चेंडूवर पुन्हा एकदा टोलवला चेंडू जातोय मला वाटतं सीमापार 6 धावांसाठी. माफ करा 4 धावांसाठी. अजून एका चेंडूचा खेळ बाकी आहे. पाहूया धावसंख्या झाली ती 45. पुन्हा मात्र गोळीबार मारण्याचा प्रयत्न होता परंतु दोन धावा तर निश्चित पूर्ण. तिसऱ्या धावा देखील या ठिकाणी प्रयत्न चालू. पाहूया बघता बघता 3 धावा या ठिकाणी पूर्ण केले. 3 धावा पूर्ण केल्या दरम्यान पहिल्या 4 षटकांचा जो संघ 4 षटकांच्या समोर धावसंख्या झाली ती 2 गडी बाद 48. 49 धावांचं या ठिकाणी आव्हान असणार आहे.
तो महेश आणि नॉन स्ट्राईकला तो स्वतः कर्णधार एक आक्रमक फलंदाज म्हणून पाहिलं जातं सुमित याच्याकडून. त्या तेवढंच ताकदीचा गोलंदाज आहे तो कैस. राईट हँड ओव्हर विकेट पंचांच्या उजवीकडून मारा करेल तो महेशाला. 49 धावांचं आव्हान घेऊन पाहूया सामन्याला सुरुवात होते. कैस गोलंदाजी मार्कवर. ऑफसाईडच्या दिशेने चेंडू पाहूया किती धावा चेंडूवर मिळतात. दरम्यान चेंडू येतो डिक्लेरेशन बॉक्स मध्ये. एका धावेसाठी एका धाव्याने वैयक्तिक तसेच संघाचं खातं बोललं जातं. या ठिकाणी धावसंख्या होती बिनबाद 1. पाहूया पुढील चेंडू कशा प्रकारचा मारा करतोय कैस. पंचांच्या डावीकडून मारा करतोय. एक 7-8 पावलांचा रनअप घेऊन गोलंदाजी मार करतो कैस. आपल्या स्वतःच्या होम ग्राउंडवर खेळतोय कैस. पाहूया चेंडू येतोय निर्धाव. पुन्हा एकदा या ठिकाणी निर्धाव चेंडूची सांगता होती पाहायला मिळतं आपल्याला. कैस याच्याकडून फलंदाजीमध्ये या ठिकाणी निराश केलं होतं. कैस यानं धावबाद झाला होता परंतु आता मात्र गोलंदाजी मार्कवर आहे तो कैस. पहिल्या चेंडूवर एक धाव मिळते. दुसरा चेंडू निर्धावला. तिसरा चेंडू पाहूया उलटा चेंडू उडवला. पाहूया चेंडू खाली क्षेत्ररक्षक आहे. या ठिकाणी क्षेत्ररक्षण केलं होतं. एका धावावर समाधान होते महेशाला. एका धावेने संघ धावसंख्येत भर पडते. धावसंख्या झाली ती बिनबाद 2. आता स्ट्राईकला तो स्वतः कर्णधार सुमित मोरे. सामना लागतो कैसेच्या गोलंदाजीचा. 49 धावांचा पाठलाग करताना या ठिकाणी आपल्याला एनके स्पोर्ट्स संघ प्रथम फलंदाजी करताना 4 षटकार 2 गड्यांचे मोल 48 धावांमध्ये 4 उत्तुंग षटकार पाहायला मिळाले आपल्याला सालिम याच्याकडून. पाहूया पुन्हा एकदा गोलंदाजीवर कैस. आता मात्र जोरदार मारण्याचा प्रयत्न सुमितचा. चेंडू येतोय क्षेत्ररक्षक हातात. एका धावेवर समाधान वाटतं सुमितला. एका धावेने संघाच्या धावसंख्येत भर पडते. एका धावेने आपलं वैयक्तिक खातं खोलताना पाहायला मिळतं आपल्याला सुमित. धावसंख्या झाली ती 3. पुन्हा एकदा पाहूया आता मात्र फलंदाजी करतोय महेश. ऑफच्या दिशेने तटवलेला चेंडू प्रयत्न होता पण चेंडूने बॅटचा काही संपर्क नाही. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू या ठिकाणी सांगता होते. स्वतःच्या होम ग्राउंडवर खेळताना या ठिकाणी आपल्याला कैस पाहायला मिळतो. आपला अनुभव या ठिकाणी पणाला लावताना पाहायला मिळतो आपल्याला. कैस जखडून ठेवले ते पहिल्या षटकामध्ये महेश आणि सुमितला. आता मात्र पुन्हा एकदा सामना करतोय महेश. पुढे मारण्याचा प्रयत्न होता परंतु या चेंडूवर किती धाव एकदा तो निश्चितच पूर्ण केला. दुसऱ्या धावेचा देखील या ठिकाणी प्रयत्न होतो परंतु सालिम एक चप्पल क्षेत्ररक्षक चेंडूवर येतोय आणि एका धावेवर समाधान होतो महेशाला. दरम्यान एका षटकाचा खेळ संपतो. एका षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली बिनबाद 4. सुंदर गोलंदाजी पाहायला मिळाली आपल्याला कैस याच्याकडून. जखडून ठेवलं या ठिकाणी सुमित आणि महेशाला. 49 धावांचा पाठलाग करताना या ठिकाणी स्कोर यांच्याकडून आम्हाला बातमी होते. एलपी स्पोर्ट्स संघाचे देखील पहिल्या षटकाच्या अखेरीस केवळ 4च धावा झाल्या होत्या. एक गड्याच्या मोबदल्यात 4 धावा खर्च केल्या होत्या या ठिकाणी एलपी स्पोर्ट्स संघानं. पाहूया आता पुढील षटक घेऊन कोण येतोय. 49 धावांचा पाठलाग करताना या ठिकाणी एमके स्पोर्ट्स संघ. स्ट्राईकला येतो आता मात्र महेश आणि नॉन स्ट्राईकला येतो सुमित मोरे. याच्याकडून संघाला अपेक्षा असणार आहोत. पाहूया कशा प्रकारची फटकेबाजी करतो सुमित. वैयक्तिक पहिलं आणि संघाकडून दुसऱ्या षटक घेऊन सुशांत मांडवकर. राईट हँड ओव्हर विकेट पंचांच्या डावीकडून मारा करेल तो महेशाला. पाहूया सुशांत कशा प्रकारची गोलंदाजी करतोय. हा देखील एक अनुभवी गोलंदाज आहे तो. व्यावसायिक डॅम्बिस कार्टिन संघाकडून खेळताना पाहायला मिळतो आपल्याला सुशांत. पुढे मारण्याचा प्रयत्न होता परंतु लेग साईडच्या दिशेने चेंडू पाहूया किती धाव मिळत. एक धाव तो निश्चित पूर्ण केला. दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न चालू आहे आणि बघता या ठिकाणी 2 धावा प्राप्त केल्या जात आहेत. गचाच्या या ठिकाणी क्षेत्ररक्षण पाहायला मिळतं आपल्याला विघ्नेश माने याच्याकडून. परंतु 2 धाव घेण्याचे यशस्वी ठरतात या ठिकाणी महेश आणि सुमित. दरम्यान 2 धावांना संघा धावसंख्येत भर पडते. धावसंख्या झाली 6. एकदा पुढील चेंडू सामना करणार होतो या ठिकाणी महेश. हा देखील जो उलटा चेंडू जोरदार मारण्याचा प्रयत्न होता परंतु चेंडू आणि बॅटचा काही संपर्क फारसा येत नाही. एका धावेवर या ठिकाणी समाधान मानावं लागतं ते महेशाला. आता मात्र स्ट्राईक केला गेला तो सुमित. पाहूया सुमित या षटकामध्ये कशा प्रकारची फटकेबाजी करतो. या षटकामध्ये फटकेबाजी करण्याची गरज असणार आहे ती.
धावांचा पाठलाग करताना या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय MK स्पोर्ट्स संघ या षटकामध्ये हाणामारी करण्याची गरज असणार समितीला. आता मात्र सुंदर गोलंदाजी सुशांत त्याच्याकडून क्रिकेटचं ब्रह्मास्त्र या ठिकाणी वापरलं जातं. यारकर पद्धतीने चेंडू सुमित याला काही कळालं नाही आणि मोठा धक्का बसतो या ठिकाणी MK स्पोर्ट्स संघाला. सुमितच्या स्वरूपात सुमित बाद होतोय. निराशाजनक स्थितीत तंबूत परतताना आपल्याला पाहायला मिळतोय. दरम्यान सुंदर गोलंदाजी सुशांतची. विवेक पाहूया 49 धावांचा पाठलाग करताना या ठिकाणी सुंदर गोलंदाजी पाहायला मिळते. पहिल्या षटकामध्ये कैस याच्याकडून केवळ 4 धावा खर्च केल्या जातात. त्याच या ठिकाणी पुनरावृत्ती पाहायला मिळाली सुशांत याच्याकडून. आता मात्र हा देखील फुलटा चेंडू होता. सुंदररित्या ऑफसाईडच्या दिशेने गटन खेळून काढला. एक धाव निश्चितच पूर्ण केलं. दुसऱ्या धाव देखील या ठिकाणी प्रयत्न बघता बघता या ठिकाणी 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत. 2 धावावर समाधान मानायला लागतो या ठिकाणी. विवेकाला 2 धावेनं वैयक्तिक खातं बोलताना आपल्याला पाहायला मिळतो या ठिकाणी. विवेक धावसंख्या झाली होती 9. पुन्हा एकदा सामना करतो विवेक. हा देखील ऑफसाईडच्या दिशेने पटवलेला चेंडू पाहू. एक धाव तर निश्चितच पूर्ण केले या ठिकाणी. एका धावावर समाधान मागतो. धावसंख्या झाली ती 1 गडी बाद 10. आता मात्र स्ट्राईकला गेला तो सलामीला आलेला फलंदाज या ठिकाणी महेश. पाहूया त्या षटकातील शेवटचा चेंडू. पाहूया महेश कशा प्रकारचा समाचार घेतो. जोरदार मारायला फटका. पाहूया चेंडू खाली क्षेत्ररक्षक कैस आणि सुंदर या ठिकाणी झेल पकडला तर कैस यानं दुसरा धक्का बसतो या ठिकाणी महेशच्या स्वरूपात. MK स्पोर्ट्स संघाचे 2 गडी सलामीवरून तंबूत परतताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. सुंदर गोलंदाजी पाहायला मिळाली या षटकात देखील. सुशांत याच्याकडून जखडून ठेवलं या ठिकाणी फलंदाजांना आणि 2 महत्वपूर्ण गडी बाद केले. ते सलामीवरनं तंबूत परतताना पाहायला मिळालं. सुमित याच्याकडून सुंदर गोलंदाजी. सुशांत याच्याकडून सुंदर अशी गोलंदाजी. सुमित याला त्रिपायित केलं होतं. त्यानंतर महेश याला या ठिकाणी यष्टीरक्षकाकडे झेलघात केलं या ठिकाणी सुशांतनं. दरम्यान 2 षटकांचा खेळ संपला. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली की 2 गडी बाद 10. 2 गडी बाद 10. अनिकेत कोतवडेकर हा देखील तेवढाच ताकदीचा गोलंदाज. एक अनुभवी गोलंदाज व्यावसायिक फ्रेंड्स कोतवडे संघाकडून खेळताना आपल्याला पाहायला मिळतो. अनिकेत आपल्या खिडकी जादूच्या गोलंदाजीवर या ठिकाणी अनेक फलंदाजांना नाचवले या अनिकेतानं. पाहूया पहिला चेंडू विवेक याला सुंदररित्या खेळून काढला. ऑफसाईडच्या दिशेने पेटवला चेंडू. पाहू किती धावा गमावतो. 1 धावावर समाधान मानला लागतो या ठिकाणी. विवेकाला 49 धावांचा पाठलाग करताना या ठिकाणी काहीशी अडखळत या ठिकाणी सुरुवात पाहायला मिळते आपल्याला MK स्पोर्ट्स संघाकडून. पाहूया अनिकेत ही एक निर्णायक षटक ठरणार आहे या सामन्याचं. या षटकामध्ये पाहूया किती धावा जमवतात. आता मात्र स्ट्राईकला गेला तो एक आक्रमक फलंदाज म्हणून या ठिकाणी या समीर याला पाहायला जातं. परंतु तेवढाच अनुभवी गोलंदाज या ठिकाणी अनिकेत. मूर्ती लहान पण कीर्ती महान. हा देखील जोरदार मारलेला फटका. पाहूया उडवला चेंडू. 1 धाव तर निश्चितच पूर्ण केले या ठिकाणी. दुसऱ्या धावाचा देखील या ठिकाणी प्रयत्न चालू आहे. सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. विघ्नेश याच्याकडून निश्चितच 2 धावा वाचवण्याचा यशस्वी ठरलाय विघ्नेश आणि 2 धावावर समाधान मानायला लागतं ते या ठिकाणी. समीर याला या 2 धावेने आपलं वैयक्तिक खातं खोलतो या ठिकाणी समीर. पाहूया 49 धावांचा पाठलाग करताना या ठिकाणी आपल्याला MK स्पोर्ट्स संघ या ठिकाणी सुमित सारखा एक तगडा फलंदाज तंबूत परतला. महेश सारखा एक तगडा फलंदाज तंबूत परतला. आता मात्र पूर्ण जबाबदारी खांद्यावर राहते विवेक आणि
समीर याच्याकडे पुन्हा एकदा जोरदार मारला फटका पाहूया की धाव मिळतात एकदा तर निश्चितच पूर्ण केलं सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळतं या क्षेत्ररक्षकाकडून निश्चितच 3 धावा होतात आपल्या संघासाठी आणि एका धावावर समाधान मानावं लागतं या ठिकाणी समीर याला धावसंख्या झाली ती 14 काही अडकळत या ठिकाणी 49 चा पाठलाग करताना आपल्याला पाहायला मिळतो तो या ठिकाणी MK स्पोर्ट्स संघ आता मात्र स्ट्राईकला असणार आहे तो विवेक पाहूया विवेक कशा प्रकारची फलंदाजी करतोय हा देखील सुंदर गोलंदाजी पाहायला मिळते मी आधीच म्हटलं होतं मूर्ती लहान पण कीर्ती महान हा गोलंदाज अनिकेत कोतवडेकर निर्णय षटक घेऊन आला या सामन्याचं तिसऱ्या षटकाचा खेळ चालू अजून 49 धावांचा पाठलाग करताना या ठिकाणी आपल्याला MK स्पोर्ट्स संघ काहीसा अडखळत या ठिकाणी सुरुवात पाहायला मिळते आपल्याला MK स्पोर्ट्स संघाच्या या फलंदाजांकडून आता मात्र लेफ्टिकच्या कुरपत बाहेर पंचांचा वाईट सरतो पंचांकडून दंडित केलं जातं अनिकेत या अतिरिक्त धावेनं पुन्हा एकदा संघाच्या धावसंख्येत या ठिकाणी आपल्याला भर पाडताना पाहायला मिळते पुन्हा एकदा गोलंदाजी मार करायच्या ठिकाणी अनिकेत 8 ते 10 पावलांच्या रनात पंचांच्या डावीकडून मारा करतो तो विवेकाला आता मात्र चेंडू उडवलाय पाहूया चेंडू खाली क्षेत्ररक्षक सालीम कोतवडेकर परंतु चेंडू जातो सीमा रेषेच्या वर 6 धावांसाठी आता मात्र विवेक आता चांगल्या प्रकारचा कमबॅक करतोय चेंडू उडवलाय 6 धावांसाठी या 6 धावेने संघाच्या धावसंख्येत भर पडते धावसंख्या झाली ती 2 गडी बाद 21 करतो या आधीच्या चेंडूवर सुंदर षटकार खेचला होता तो विवेकानं हा देखील जोरदार मारण्याचा प्रयत्न होता पण एक धाव तर निश्चितच पूर्ण करेल लक्षात चेंडू एकदा चेंडू खाली येतो क्षेत्ररक्षक सालीम परंतु गचा क्षेत्र सालीम याच्याकडून परंतु कव्हर पाहायला मिळतो विघ्नेश याच्याकडून दरम्यान 2 धावा मिळतात 2 धावाने या ठिकाणी तिसऱ्या षटकाचा खेळ संपतो धाव संख्या गेली ती 23 2 गडी बाद 23 पाहूया अंतिम षटक विजयासाठी 6 चेंडू आणि 26 धावांची गरज आणि संघावर अंतिम षटक बनवतो गंटी कांबळे राईट हँड ओव्हर द विकेट पंचांच्या डावीकडून मारा करतोय पहिला चेंडू जोरदार मारण्याचा प्रयत्न होता परंतु चेंडू जातोय निर्धाव चेंडू सांगता येतो आता मात्र 5 चेंडू आणि 26 धावा पाहूया कशा प्रकारची फलंदाजी करतोय 26 धावा घेण्यात यशस्वी ठरतो का पाहूया या ठिकाणी समीर 6 बॉल 5 बॉल 26 जोरदार मारला फटका पाहूया आणि चेंडू जातोय सीमा पार 6 धावा आता मात्र समीर याच्या बॅटमधून आपल्याला षटकार पाहायला मिळतो बंटी याच्या दुसऱ्या चेंडूवर जोरदार चेंडू ठेवलेला सीमा रेषेच्या बाहेर 6 धावांसाठी आता मात्र विजयासाठी 4 चेंडू आणि 20 धावा 4 चेंडू 20 धावा 3 उत्तुंग षटकार खेचावा लागतील या ठिकाणी समीर याला हा देखील जोरदार मारण्याचा प्रयत्न होता पाहूया किती धावा मिळतात 1 धाव तर निश्चितच पूर्ण केली दुसऱ्या धावेचा देखील या ठिकाणी प्रयत्न चालला परंतु विघ्नेश चेंडू अडवला जातोय आणि या ठिकाणी मला वाटतं धावबाद होतोय पाहूया या ठिकाणी धावबाद होतो समीरच्या स्वरूपात तिसरा धक्का बसतो या ठिकाणी MK स्पोर्ट्स संघाला समीर तंबूत परतताना दिसतोय त्याआधी चेंडू सुंदर षटकार खेचला जातो समीर यानं परंतु पुढील चेंडूवर सुंदर कमबॅक केला तो बंटी यानं आणि या ठिकाणी धावबाद झाला तो या ठिकाणी समीर निराशाजनक स्थितीत तंबूत परतताना दिसतोय आपल्याला पाहायला मिळतोय समीर नवीन फलंदाज विराज आता मात्र स्ट्राईक लावतो विवेक हा देखील जोरदार मधला फटका पाहूया चेंडू खाली क्षेत्ररक्षक आहे आणि या ठिकाणी बाद होतोय
याच्या स्वरूपात चौथा धक्का बसतो आणि मला वाटतं जवळजवळ हा सामना LP स्पोर्ट्स संघाच्या बाजूने झुकताना आपल्याला पाहायला मिळतोय. या स्पर्धेचा पहिलाच सामना LP स्पोर्ट्स वर्सेस MK स्पोर्ट्स. प्रथम फलंदाजी करताना LP स्पोर्ट्स संघानं 48 धावा गमावल्या जात आणि 49 धावांचं या ठिकाणी आव्हान ठेवलं जाते MK स्पोर्ट्स संघासमोर. MK स्पोर्ट्स संघ काहीसा अडचणीत पाहायला मिळतो आपल्याला. आता मात्र स्ट्राईकला देतो युवराज, गोलंदाजी करणार आहे तो बंटी. उडावलाय, पाहूया झेल होतो काय, झेल खाली क्षेत्ररक्षक आहे, प्रयत्न तर चालू आहे परंतु झेल काही येऊ शकत नाही. दरम्यान एक धाव तर निश्चितच पूर्ण केलं, दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्नाने बघता बघता 2 धावा पूर्ण केल्या या ठिकाणी. या ठिकाणी पाहूया चेंडू जातोय सीमा पार. 6 धावांसाठी सुंदर फटका पाहायला मिळाला तिथे युवराजाच्याकडून. दरम्यान सामना संपतो, विजय संघ लढतो या ठिकाणी LP स्पोर्ट्स संघ. विजय संघाचं हार्दिक अभिनंदन. या पुढील समालोचन करतील माझे सहकार्य रोहन मांडवकर.